चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोणकोणत्या परीक्षेसाठी किंवा पदासाठी उपयुक्त आहे प्रश्न. पोलीस, वनरक्षक, तसेच CRPF, तलाठी, ग्रामसेवक, इतर सरळ सेवा भरत्यासाठी उपयुक्त हा प्रश्न आहेत आणि 100% येणार. हे तोंडपाठ करा, ठीक आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती ऐतिहासिक वस्तू लंडनमधील वस्तू संग्रहालय येथून महाराष्ट्रात आणली? तर पहिला आहे भवानी तलवार, दुसरा मयूरासन, तिसरा वाघनखे, चौथा दांडपट्टा. तर 1 जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने दांडपट्टा ऐतिहासिक वस्तू लंडनमधील वस्तू संग्रहालय येथून महाराष्ट्रात आणली. प्रश्न दुसरा, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? पहिला आहे मुंबई रायगड, दुसरा मुंबई रत्नागिरी, तिसरा रायगड रत्नागिरी, चौथा रायगड सिंधुदुर्ग. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबई रत्नागिरी या 2 जिल्ह्यांना जोडतो. प्रश्न तिसरा, भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे? तर पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा गुजरात, तिसरा राजस्थान, चौथा मध्य प्रदेश. तर भारताची पहिली सोलर सिटी मध्य प्रदेश राज्यात आहे. पर्याय क्रमांक 4 आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 5, जगातील पहिली CNG इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीचे सादर केली? पहिला होंडा, दुसरा टेस्ला, तिसरा ओला, चौथा बजाज. तर जगातील पहिली CNG इंधनावर चालणारी दुचाकी होंडा कंपनीची सादर केली. पर्याय क्रमांक पहिला आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 6, नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम कल आहे? तर कोणता? पहिला आहे बी अ रोड सेफ्टी हिरो, दुसरा सेव्हन अ लाईफ, तिसरा सेफ्टी फर्स्ट, चौथा बी अ हिरो ऑन रोड. तर नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा 2024 ची थीम बी अ रोड सेफ्टी हिरो आहे. पर्याय क्रमांक आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 7, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले? पहिला आहे ऑपरेशन हार्ट, दुसरा ऑपरेशन कावेरी, तिसरा ऑपरेशन सद्भावना, चौथा ऑपरेशन वंदे भारत. तर कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी ऑपरेशन वंदे भारत अभियान राबवण्यात आले आहे. आपला पर्याय क्रमांक 4 असणार आहे करेक्ट आन्सर. प्रश्न 8, भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर पहिला 100, 200, 500, तिसरा 182, चौथा 252. तर भारताची सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटची उंची 182 मीटर आहे. तर आपला पर्याय क्रमांक 3 करेक्ट असणार आहे. प्रश्न 9, सध्या बहुचर्चित असलेल्या नीट परीक्षेसाठी घेतली जाते? तर पहिला आहे अभियांत्रिकी नोकरीसाठी, दुसरा वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी, तिसरा ITI शिक्षणासाठी, चौथा वैद्यकीय क्षेत्रात नोकरीसाठी. तर सध्या बहुचर्चित असलेल्या नीट परीक्षा ही वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते. आपला पर्याय क्रमांक 2 असणार करेक्ट असणार आहे. 10, नुकता स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला? तर पहिला आहे तेलंगणा, दुसरा आंध्र प्रदेश, तिसरा मध्य प्रदेश, चौथा महाराष्ट्र.
तर अभियांत्रिक नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आंध्र प्रदेश या इथे उभारण्यात आला आहे. आंध्र प्रदेश राज्यात उभारण्यात आला आहे. दुसरा करंट अफेअर राहणार आहे आपला. प्रश्न 11. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? पहिला आहे श्रीहरिकोटा, दुसरा बाबा अणुशक्ती केंद्र मुंबई, तिसरा ITI मुंबई, चौथा IIT चेन्नई. तर भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन बाबा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. आपला पर्याय क्रमांक 2 करेक्ट असणार आहे. प्रश्न 12. आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर पहिला आहे 200वी, दुसरा 300वी, तिसरा 400वी आणि चौथा 500वी. तर आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच 400वी जयंती साजरी करण्यात आली. आपला पर्याय क्रमांक 3 करेक्ट असणार आहे. प्रश्न 13. देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? पहिला आहे पश्चिम बंगाल, दुसरा जम्मू काश्मीर, तिसरा तामिळनाडू, चौथा तेलंगणा. देशातील जम्मू काश्मीर राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे. आपला पर्याय क्रमांक 2 करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 14. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तर पहिला आहे मुकेश अंबानी, दुसरा गौतम अदानी, तिसरा रतन टाटा, चौथा दीपक पारेख. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष रतन टाटा आहे. आपला तिसरा पर्याय क्रमांक करेक्ट असणार आहे. प्रश्न 15. स्वामी दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली? पहिला आहे 199, दुसरा 200, तिसरा 201, चौथा 202. तर आपला स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती 2023 मध्ये साजरी करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक आपला 2 करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 16. सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणते? तर पहिला आहे कर्नाटक, दुसरा तेलंगणा, तिसरा केरळ, चौथा मध्य प्रदेश. सर्व महानगरातील गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य केरळ हा होते. तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे आपला. प्रश्न 17. सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला? पहिला आहे हिमाचल प्रदेश, दुसरा उत्तराखंड, तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा जम्मू काश्मीर. सेला बोगदा ही अरुणाचल प्रदेश राज्यात बांधण्यात आला आहे. प्रश्न 18. गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर पहिला आहे दत्ता फडसलगीर आणि दुसरा विवेक फणसळकर, तिसरा रजनीश सेठ, चौथा विश्वास नांगरे पाटील. तर आपला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विवेक फणसळकर आहे. दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 19. खालील सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? पहिला मिलिंद नार्वेकर, दुसरा राहुल नार्वेकर, तिसरा संजय नार्वेकर, चौथा कुणाल नार्वेकर. तर खालीलपैकी सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आहेत. दुसरा करेक्ट आन्सर आपला राहणार आहे. प्रश्न 20. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री कोण आहे? पहिला आहे मंगल प्रभात लोढा, दुसरा अब्दुल सत्तार, तिसरा हसन मुश्रीफ, चौथा संदीपान भुमरे. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे आहेत. आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 21. महाराष्ट्र राज्याचे 4 विद्यमान मुख्य सचिव कोण आहेत? तर पहिला आहे सुजाता सैनिक, दुसरा नितीन करीम, तिसरा मनोज सैनिक, चौथा यापैकी नाही. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मुख्य सचिव सुजाता सैनिक
हे आहे पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. 22वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांना प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केले आहे? तर पहिला आहे डॉक्टर D.R. राव, दुसरा डॉक्टर A.K. शाह, तिसरा डॉक्टर V. कुरियन, चौथा डॉक्टर P.K. मिश्रा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर P.K. मिश्रा यांची नियुक्ती पंतप्रधान प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे. आपला चौथा पर्याय क्रमांक चौथा असणार आहे. प्रश्न 23वा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? तर पहिला आहे रजनीश सेठ, दुसरा सुबोध जयस्वाल, तिसरा रश्मी शुक्ला, चौथा मीरा बोरवणकर. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे आहेत. आपला तिसरा पर्याय करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 24 ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहे? पहिला आहे रवींद्र चव्हाण, दुसरा शंभूराज देसाई, तिसरा एकनाथ शिंदे आणि चौथा गणेश नाईक. तर ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई आहे. आपला दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 25 रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहे? तर रामनाथ कोविंद हे पहिला आहे 12वे, दुसरा आहे 13वे, तिसरा आहे 14वे आणि चौथावे आहे 15वे. 14वे राष्ट्रपती आहे. पर्याय क्रमांक तिसरा आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 28 भारतीय राज्यसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहे? तिसरा आहे पहिला आहे जगदीप धनखड, दुसरा मल्लिकार्जुन खरगे, तिसरा ओम प्रकाश बिर्ला, चौथा थुंबी दुराई. तर दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे मल्लिकार्जुन खरगे. प्रश्न 29 सध्या देशाचे भूदल प्रमुख कोण आहे? पहिला मनोज पांडे, दुसरा बिपिन रावत, तिसरा जे सिंग, चौथा BC जोशी. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे दुसरा बिपिन रावत. प्रश्न 30 श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत? पहिला आहे गोवा, दुसरा दादर नगर हवेली, तिसरा दिल्ली आणि चौथा जम्मू आणि काश्मीर. तर श्री मनोज सिन्हा हे दादरा नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. प्रश्न 31 भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण प्रमुख कोण आहे? तर पहिला आहे जनरल मनोज पांडे, दुसरा जनरल मनोज नरवणे, तिसरा जनरल बिपिन रावत, चौथा जनरल अनिल चौहान. भारताचे सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण प्रमुख जनरल मनोज नरवणे हे आपला. प्रश्न 32 नीती आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? तर पहिला आहे श्री नरेंद्र मोदी, दुसरा श्री सुमन बेरी, तिसरा श्री अमित शाह, चौथा श्रीमंत निर्मला सीतारामन. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे श्री नरेंद्र मोदी विद्यमान आयोगाचे अध्यक्ष हे होते, नीती आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न 33 हिमाचल प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री कोण आहे? पहिला आहे प्रेमसिंग खांडू, दुसरा जयराम ठाकूर, तिसरा सुखविंदर सिंग सुखू, चौथा प्रमोद सावंत. तर हिमाचल प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे आहेत. आपला तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 34 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? पहिला श्री अजित डोवाल, दुसरा श्री अमित शाह, तिसरा कॅप्टन अमरिंदर सिंह, चौथा के विजय कुमार. तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित डोवाल हे असणार आहे. आपला पहिला करेक्ट आन्सर असणार आहे. तर प्रश्न 35 केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे? तर पहिला आहे नरेंद्र मोदी, दुसरा निर्मला सीतारामन, तिसरा अरुण जेटली, चौथा राजनाथ सिंह. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आहे. दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे आपला. प्रश्न 36 स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहे? तर पहिला आहे दिनेश कुमार खारा, दुसरा दीपक पारेख, तिसरा गिरीश चतुर्वेदी आणि चौथा रजनीश कर्नाटक. तर
आपला करेक्ट आन्सर असणार आहे पहिला दिनेश कुमार खारा हे करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 37 सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? पहिला आहे नरेंद्र सिंग तोमर, दुसरा कैलाश चौधरी, तिसरा राधामोहन सिंग, चौथा राधाकृष्णन. तर नरेंद्र सिंग तोमर हे केंद्रीय कृषी मंत्री हे आहेत. नरेंद्र सिंग तोमर यांचे अचूक उत्तर पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे आपला नरेंद्र सिंग तोमर. प्रश्न 38 खालीलपैकी कोणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे? तर पहिला आहे पी टी उषा, दुसरा कर्णम मल्लेश्वरी, तिसरा सानिया मिर्झा, चौथा साक्षी मलिक. खालीलपैकी पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. पर्याय क्रमांक आपला पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे पी टी उषा. प्रश्न 39 राज्य परिवहन महामंडळ एस टी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात किती टक्का सवलत नुकतीच जाहीर झाली? तर पहिला आहे 25, दुसरा 60, तिसरा 100, चौथा 50. राज्य परिवहन महामंडळ एस टी बस प्रवासात महिलांना तिकिटे दरात 50% सवलत नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. प्रश्न 40 केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? पहिला आहे अमृत, दुसरा ब्रिक, तिसरा नीती, चौथा स्मार्ट. तर केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अमृत नावाने ओळखली जाते. आपला पर्याय क्रमांक पहिला असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न 41 प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते? तर पहिला आहे 15 लाख, दुसरा 35 लाख, तिसरा 10 लाख, चौथा 20 लाख. तर प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त 20 लाख कर्ज मिळू शकते. प्रश्न 42 महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र परीक्षार्थी यांना प्रतिमाह किती विद्यावेतन देण्याची तरतूद आहे? तर पहिला आहे 775, पहिला 10,000, 12,500 आणि चौथा आहे 15,000. तर महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पात्र परीक्षार्थी यांना प्रतिमाह 10,000 विद्यावेतन देण्याची तरतुदी आहे. तर आपला पर्याय क्रमांक दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 46 आपण 43 प्रश्नावरती आलो होतो. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना क्षेत्राशी संबंधित आहे. तर पहिला आहे शिवण, दुसरा आरोग्य, तिसरा उद्योग, चौथा वाहतूक. तर केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. दुसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 44 नुकता लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पहिला आहे पर्यटन व्यवसाय, दुसरा बांधकाम व्यवसाय, तिसरा साखर व्यवसाय, चौथा बँक व्यवसाय. तर नुकता लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी बांधकाम व्यवसाय या संबंधित आहे. आपला दुसरा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न 45 शासन आपले दारी अभियान हे कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पहिला आहे 2023, दुसरा 2025, तिसरा 2022 आणि चौथा 2020. शासन आपल्या दारी अभियान हे 2023 वर्षी सुरू झाले. आपला पर्याय क्रमांक पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे. तर प्रश्न 46 बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर योजना कशाशी संबंधित आहे? तर पहिला आहे नदी संवर्धन, दुसरा दूध उत्पादन आणि तिसरा पाणथळ विकास आणि चौथा पाऊस व्यवसाय. तर बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेला अमृत धरोहर योजना पाऊस व्यवस्थापन या संबंधित आहे. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 47 कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू करण्यात आली आहे? तर पहिला आहे ओडिशा, दुसरा छत्तीसगड, तिसरा पश्चिम बंगाल, चौथा महाराष्ट्र. तर ओडिशा राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना नुकतीच लागू केली आहे.
आपला पर्याय क्रमांक पहिला करेक्ट आन्सर राहणार आहे ओडिशा. प्रश्न 48वा. उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? पहिला LED दिवे, दुसरा गोबर गॅस, तिसरा LPG गॅस, चौथा गरोदर माता. तर आपला उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना LPG गॅस या संबंधित आहे. आपला तिसरा करेक्ट आन्सर राहणार आहे. प्रश्न 49वा. वेदाकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था कोणती? तर पहिला आर्य समाज, दुसरा वेद समाज, तिसरा ब्रह्मो सोसायटी, चौथा सत्यशोधक समाज. तर वेदाकडे परत चला हे ब्रीदवाक्य असणारी संस्था सत्यशोधक समाज. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार आहे असणार आहे. तर पहिला प्रश्न 50वा. आदिवासीचे नेते डोट यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता. तर पहिला आहे बिरसा मुंडा, दुसरा कोमाराम भील, तिसरा बाबूराव सेडमेके, चौथा कान्हो मंतान. आदिवासीचे नेते कोमाराम भीम यांनी हैदराबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता. आपला पर्याय क्रमांक 2 असणार आहे. कोमाराम भील हे करेक्ट असणार आहे. प्रश्न 51वा. नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? तर पहिला आहे हसीन कुमार, दुसरा बाबू गेनू, तिसरा राजेश मराठे, चौथा शिरीष कुमार. नंदुरबार येथे शिरीष कुमार विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला. आपला चौथा करेक्ट आन्सर राहणार असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करा. चांगली कमेंट करा. धन्यवाद.